दहीहंडीच्या या उत्सवात लहान बच्चे कंपनीपासून ते थोरांपर्यंत आणि नेते मंडळीपर्यंत सगळेच रंगून जातात. जर आज आपण नेहमी आशिष शेलारांचा पेहराव बघितला असेल तर आज काहीसा वेगळा दिसतो आहे. खिशावर त्यांनी एक मोराचा पीस आणि एक छान फूल लावलेलं आहे. त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर जे त्यांचे मित्र आहेत जवळचे. साहेब, आजचा हा पेहराव वेगळा पाहायला मिळतोय. काय आज म्हणजे तुम्ही उत्सवात रंगून गेलेला? कृष्ण जन्म आहे, गोविंद आहे. कृष्णाच्या रंगामध्ये भक्तीमध्ये रंगून जाण्याचा दिवस आहे. गोविंदांबरोबर आनंद करण्याचा दिवस आहे आणि म्हणून आम्ही आज तुम्हाला जास्ती प्रेमळ दिसतो. कृष्णाच्या भूमिकेत दिसते. आशिषजी आज पूर्ण गोविंदामय झालेले आहेत. देवेंद्रजींबरोबर ते आम्ही फिरतोय आणि गोविंदा रे गोपाळा करत जुने दिवस लालबाग परळचे त्या भूमिकेत आशिषजीने आम्ही सगळे आहोत. जुनी काय आठवण आहे तुमची? असं थरावर उभं राहताना खालच्याने जर आपला पाय खेचला तर काय होतं हे आम्ही त्यावेळेला शिकलो. पण राजकारणात उद्धवजींकडनं रोज दिसतं. इथेही तुम्ही राजकारण आज महाराष्ट्राच्या राजकारणात मित्राबरोबर राहून मित्राचे पाय खेचायचे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले धंदेच उद्धवजींचे आहेत. आणि म्हणून आता महाविकास आघाडीमध्ये पण रोज त्यांचं चालू आहे, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा. एक दिवस महाविकास आघाडीच्या पक्षाचा सुद्धा हे उद्धवजी असेच पाय खेचून. आता तुमचे पाय मजबूत आहेत का? कारण का तुमच्या खाली सोबत पाय पण मजबूत आणि पाया पण मजबूत आहे. हा पाया डळमळीत होईल असं वाटतंय. या पाय आणि पायावर महाराष्ट्राच्या विकासाचं आणि वैभवशाली इतिहासाचं राज्य आहे. त्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. आम्हाला फक्त एक जाता जाता एक लास्ट प्रश्न आहे. 2024 विधानसभेची दहीहंडी कोण फोडणार? महायुतीचा विजय पक्का आहे, महाविकास आघाडीचा पराभव पक्का आहे. धन्यवाद सर. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्ता, वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.